श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी किमया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। मित्रांनो, स्वामींच्या काही कृती किंवा बोलणे भविष्यातील घटनांचे भाकीत करणारे किंवा सूचना देणारे असे। वरवर पाहता या कृती असंबद्ध किंवा बालिश वाटत सर्वसामान्य माणसांना त्याची संगती लावता येत नसे किंवा त्याचा अर्थ कळत नसे। ज्यावेळी ती घटना घडून सत्य समोर येई तेव्हा त्यांच्या वागण्याचा बोलण्याचा अर्थ उलगडत असे। स्वामी अक्कलकोटला आल्यानंतर वर्षभरानेच 1857चा ब्रिटिशांविरुद्ध उठाव सुरू झाला होता। या उठावाचे भाकीत स्वामींनी उठाव प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी काही महिने अगोदरच आपल्या कृतीतून दाखवायला सुरुवात केली होती। स्वामी गावाबाहेर जाऊन एरंडाची लाकडे आणत आणि त्याचे वीत तुकडे करून त्यात दुसऱ्या लाकडाने माती ठाशीत असत। ती ठासलेली लाकडे सैनिक ज्याप्रमाणे बंदूक रांगेत लावून ठेवतात त्याप्रमाणे लावून ठेवत, तसेच घोंगडीच्या दोऱ्या काढून त्याला गाठी मारून रांगेत लावून ठेवत। जर कोणी स्वामी हे काय करता असे विचारले तर पलटणी तयार करतो असे उत्तर देत होते। कुणालाही त्यांच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा अर्थ लागत नव्हता। असा क्रम जवळजवळ 7 महिनेपर्यंत स्वामी करत होते। ज्यावेळी मे 1857मध्ये उत्तर भारतात नानासाहेब पेशव्यांनी पलटणी तयार करून इंग्रजांविरुद्ध उठाव केला तेव्हा कुठे स्वामींच्या या अगम्य वागण्याचा अर्थ सर्वांना कळला। पुढे 1 ते 1.5 वर्ष संपूर्ण हिंदुस्थानात उठावाचा धुमाकूळ सुरू होता। हळूहळू ब्रिटिशांनी प्रयत्नाने या उठावावर वर्चस्व मिळवले आणि हिंदुस्थान काही प्रमाणात शांत होऊ लागला। पण या काळात इकडे मात्र स्वामींनी वेगळाच खेळ सुरू केला होता। अक्कलकोटमध्ये लक्ष्मी नावाची एक मोठी तोफ होती। महाराज त्या तोफेत तोंड घालून बसत असत। पुढे कित्येक दिवस हा क्रम सुरू होता। लोकांना याही कृतीचा वागण्याचा अर्थ कळत नव्हता। नंतर ब्रिटिशांनी उठावात सहभागी असलेल्या सैनिकांवर खटले चालवून त्यांना तोफेच्या तोंडी देण्यास सुरुवात केली। तेव्हा स्वामींच्या या विचित्र वागण्याचा अर्थ लोकांच्या लक्षात आला। एकदा स्वामींनी अब हिंदू का कुछ नहीं रहा, घोडा गया, हाती गया, पालखी गया असे म्हटले होते। त्यानंतर कितीतरी संस्थानिक राजे रजवाडे यांच्यावर आरोप येऊन त्यांच्यावर जप्तीची कारवाई झाली। पुढे हिंदू समाजालाही खूप वाईट दिवस येत गेले। असो, अशा अगम्य कृतीतून खेळातून स्वामी पुढे घडणाऱ्या घटनांचे संकटांचे संकेत देत असत, पण ते सर्वसामान्यांना कळत नसत। ती घटना घडल्यानंतर मात्र स्वामींच्या त्रिकालज्ञानी दृष्टीचा अनुभव येत असे। आता कुणालाही प्रश्न पडेल की स्वामींना सर्व कळत होते तर ते स्पष्टपणे सांगून संबंधितांना सावध का करत नव्हते? सत्पुरुष असो किंवा देव असो, त्यांना भविष्यात काय घडणार आहे हे जरी कळत असले किंवा त्याची चाहूल लागत असली तरी त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नव्हता। ते रोखणे त्यांच्या हातात नव्हते। केवळ संबंधितांना त्याबाबत सावधान करणे आणि ते करण्यापासून परावृत्त करणे इतकेच त्यांच्या हातात असे। स्वामी ते करतही असत। काही प्रसंगात अमुक एक करू नको असे ते स्पष्टपणे सांगत, पण त्याची कारणमीमांसा देत नसत। समोरच्याने ते ऐकले नाही तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत असत। पण तो शरण आल्यावर दयाघन स्वामी त्या भक्ताची संकटातून मुक्तताही करत। पुढच्या व्हिडिओत असे काही प्रसंग आपण पाहूया। असो मित्रांनो, आज इथेच थांबतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।